हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर आज आपण बनवणार आहोत बेसन बर्फी. बेसन बर्फी म्हणा, बेसन लाडू म्हणा, आपण काही म्हणू शकतो याला. आपण कढई घेतली, कढईमध्ये 2 चमचे तूप घातले. तूपमध्ये आपण बेसन 1 वाटी बेसन घालूया. आणि ना बेसन मी असं आपलं सॉफ्ट पावडर घेतले. सॉफ्ट बेसन म्हणतो ना आपण, एकदम फाईन दळलेली चना डाळ, ती घेतली 1 वाटी. ती घेतली आपण. त्याच्याऐवजी जशी 3 नंबरवर गिरणी 3 नंबरवर दळून देते बघा, अशी चरबट असते थोडी, ती घेतली तरी पण चालेल. तिने पण स्वाद तसाच येतो आणि फाईनने पण तसाच येतो. आता बेसन आपण तुपात मंद आचेवर चांगलं भाजून घेऊया. बेसनाला तर फार वेळ लागतो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आपण सगळ्याच घरात काही ना काही आपल्या वस्तू आपण बनवतच असतो. तर खूप हळूहळू चालू आहे का, म्हणजे अक्षरशः माझा हातही दुखायला लागला. पण मग हळू भाजता माझं असं लक्षात आलं की तूप कमी पडतं आहे. मग मी 1 चमचा परत तूप घातला त्यात आणि मग परत हळूहळू मंद आचेवर आपण बेसन चांगलं भाजून घेतलं. बेसन असं चरबट असल्यामुळे ते थोडं कसं म्हणजे एकदम व्हायला वेळ लागला आणि खूप हळूहळू करता ह्या स्टेजवर येऊन पोहोचले. हे बघू शकता तुम्ही, एकदम व्यवस्थित भाजल्या गेलेले आहे आणि असं एकदम सॉफ्ट झालं आहे बेसन. एकदम असं मक्खनसारखं सॉफ्ट झालं आपलं बेसन. मग मी परत 2-3 सेकंद म्हणा किंवा 2-3 मिनटं असं परत एकदा व्यवस्थित असं त्याला भाजून घेतलं, हलवलं व्यवस्थित प्रॉपर. मला जेव्हा वाटलं की नाही आता छान सुवास पण मस्त येतो, वास पण त्याचा छान येतो खमखमीत. या स्टेजवर आपण ना काजू बदामची आपल्याकडे जर पूड असेल किंवा आपण बारीक करून ठेवलं असेल ना, ते पण त्याच्यात घालू शकतो. पण मी काही घातलं नाही आहे. मी फक्त जायफळची पूड म्हणा किंवा आपली इलायची असते ती बारीक करून तेही घातले, पण मी ती काही इथे यूज नाही केली. ॲक्च्युली मी घेतली आहे साखर पण कशी घेतली, ती ब्राऊन शुगर असते ना, एकदम अशी बारीकशी, ती साखर इथे वापरणार आहे. मी तुम्हाला इथे दाखवलेच. तर एका मी डिश आउट करून गेले, एका प्लेटमध्ये सगळं काढून गेलं आणि आरामात हे बेसन जेव्हा भाजल्यानंतर ना आरामात, आपल्याला माहितीच आरामात ते निघून जातं. चमच्याला पण जे काही लागलं होतं, चिटकलं होतं, ते पण मी काढून घेतलं. आणि मग यात आपण आता घालूया साखर, जी एकदम ब्राऊन शुगर म्हणा किंवा एकदम बारीक शुगर जी येते ना, ती मी आता 1 वाटी घातली होती. बरं, आधी सुरुवातीला तर मी अर्धीच वाटी घेतली. मला वाटलं की बाबा जास्त गोड होईल, एकदम गोड पण नको ना, त्याच्यासाठी मग मी घेतलं. मग नंतर मला वाटलं नाही कमी पडलं वाटतं साखर. मग परत ती पूर्णच वाटी मी ओतून दिली आणि मग हळूहळू त्याच्यात हलवत गेले. थोडंसं असं थंड झाल्यानंतर मग मी त्याला पूर्ण असं हाताने पण केलं आहे. आणि जेव्हा करता असं लक्षात आलं की नाही आता असं साखर एकदम विरघळली आहे आणि 2 मिनटं साईडला असं ठेवून दिलं. तोपर्यंत मग मी आपले पिस्ता पिस्ता घेतले होते. पिस्ता बारीक करून असे त्याच्यावर टाकण्यासाठी पिस्ता एकदम बारीक करून घेतले. जास्त बारीक पण नाही म्हणता येणार, थोडंसं असं जाड मोठे असं बारीक करून घेतले पिस्ता. आणि जोपर्यंत मी पिस्ता इथे चिरत होते तोपर्यंत आपले ते जे बेसन झालं होतं ते पण थंड झालं होतं आणि एकदम मॉइश्चर, म्हणजे साखर जी होती ती पण अशी विरघळल्यासारखी जाणवत होती. मग ते घेतलं, परत मी त्याला 2-3 मिनटं असं हलवलं, एकत्र वगैरे सर्व केलं. असं जाणवलं एकदम सॉफ्ट झालं, एकदम बटरी सॉफ्ट झालं आहे असं मला जाणवलं तेव्हा. आणि मग त्याच्यानंतर सगळं मिक्स झाल्यानंतर मग मी एका प्लेट घेतली, प्लेटमध्ये तूप लावलं आहे. तूपनंतर हे असं त्याच्यात बेसनचं टाकलं आहे. तर बेसनचं टाकल्यानंतर इथे मी व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. आणि मग याच्यानंतर प्लेटला, तुम्हाला सांगितलंच, प्लेटला तूप थोडंसं तूप लावून घेतलं आहे. तूपमध्ये हे आपलं हे जे बर्फीचं आहे ते टाकणार आहे आणि हाताने केलं. त्याच्यानंतर तसं चमचा घेऊन आपल्या चमच्याने असं शेप पण थोडा दिला मी त्याला. आणि शेप दिल्यानंतर आपण थोडंसं वेळ ठेवू पण शकतो त्याला, म्हणजे एक सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा म्हणा किंवा बाहेर ठेवा. सेट होण्यासाठी 2-3 मिनटं, 5-7 मिनटं काय असेल ते ठेवलं. पण मी इथे काही ठेवलं नाही, मी डायरेक्टच कट केलं. आणि कट केल्यानंतर इथं तुम्हाला जाणवत असेल ते एकदम म्हणजे सेट नसल्यामुळे ते असं प्रॉपरही कट झालं नाही. कट करताना मी काही व्हिडिओ घेता नाही आला मला. तर आपली ही अशी बर्फी तिथे तयार झालेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.